हाय, हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतील. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि ही रेसिपी जी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जितकं होईल तितकं शेअर करायला विसरू नका. आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया. तिथं तुम्ही पाहता असाल, की मी छोटे-छोटे जे आहे बेबी बटाटेच घेतलेले आहेत. तर हे बटाटे जे आहे ना आपले म्हणजे शेतातले आहे माझ्या. मम्मीने पप्पांनी लावले होते तेच मी म्हणजे 2 दिवस मी सुट्टीसाठी गेले होते. म्हणजे गावाकडची यात्रा होती त्यासाठी गेले होते. तर तिकडून येताना हे जे बेबी बटाटेच आहेत ते इथं मी घेऊन आलेले आहे. तर हिला मी सर्वात आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. तर हे जे बटाटे आहेत ते खूप असं चविष्ट लागतात. त्यासाठी मी जे बटाटे घेऊन आलेले आहे. कारण प्रत्येक वेळेस आपले जे बटाटे आहेत म्हणजे बाजारातून आपण आणतोच. त्याच्यापेक्षा 10 पटीने ही जी बटाटेच आहेत ते खूप छान लागतात खायला आणि टेस्टी आहेत. इकडे तुम्ही पाहता असाल की जे आपले बटाटेच आहेत ते धुवून घेतल्याच्या नंतर मी 1 ते 1.5 तांबे ह्याच्यामध्ये कुकरमध्ये पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि इकडं नंतर मी बॉईल करून घेत आहे. तर सर्वात आधी तुम्ही पाहत असाल इकडं की नंतर मग जे बटाटेच आहे त्याला मी जे काट्याचे चमचा वगैरे, फोक वगैरे बांधतात त्याच काही छिद्र पाडून घेतलेले आहे. कारण जे मसाले वगैरे आपण ज्यावेळेस तेलामध्ये परतले जातील त्यावेळेस ते मसाले त्याच्या आतमध्ये पण जातील आणि फ्लेवर छान येईल. इकडे तुम्ही पाहता असाल की जी आहे तर कढई आपली तापलेली आहे आणि तेल थोडंसं जवळपास 3 ते 4 चमचे ॲड केलेले आहे आणि काही 1 चमचाभर इथे मी घेतलेला आहे जिरा. जिरा थोडासा तडकल्याच्या नंतर इथे मी 2 तमालपत्र ॲड केलेली आहे. आणि ह्याला चांगल्या जोपर्यंत चांगलं त्याला परतत नाही तोपर्यंत कांदा टाकलेला नाही. नंतर मी कांदा टाकलेला आहे आणि इकडे तुम्ही पाहत असाल की कांदा मी 3 ते 4 कांदा असा चॉप करून घेतलेला आहे, म्हणजे बारीक करून घेतलेला आहे. आणि नंतर आपण जे कांदा आहे त्याला चांगलं लाईट गोल्डन ब्राउन होईपर्यंत असाच मी तेलामध्ये परतून घेणार आहे. तर 3 ते 4 शिट्ट्यामध्ये आपले जे बटाटेच आहेत ते रेडी झालेले आहे आणि जे आपला कांदा पण आहे ते पण लाईट गोल्डन ब्राउन असा झालेला आहे. तर आपण इथं जी कांदा आहे ते एकत्र करून घेऊया आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया. ते तर मी 1 चमचा घेतलेला आहे. लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि 1 चमचाभर मी असाच म्हणजे आल्याची पेस्ट पण घेणार आहे. तर असं आपण जे काही मसाला वगैरे आहे आता जे लसूण आणि आल्याची पेस्ट आहे ना, आपण एकत्र चांगल्यापैकी ते पण चांगल्यापैकी आपल्या तेलामध्ये परतून घेऊया. तर जे आपल्याला आलं लसणाची पेस्ट आहे, ती पण आपली तेलामध्ये परतून झालेली आहे. इकडे तुम्ही पाहता असाल की टोमॅटो प्युरी करून घेतलेली आहे. ते साधारणपणे 2 टोमॅटो आहे आणि नंतर मी मिक्सरमध्ये प्युरी करून घेतल्याच्या नंतर आपलं जे आलं लसूण आणि कांद्यामध्ये जे आहे ना, ते चांगलं परतल्याच्या नंतर इकडे मी टाकलेलं आहे प्युरी. त्याला पण आपण चांगल्यापैकी 2 ते 3 मिनिटांनी असंच आपण चांगलं शिजवून घेऊया. आणि दुसरीकडे तुम्ही पाहता असाल की जे आपले मसाले आहेत म्हणजे टोमॅटो वगैरे जे आहे त्याला चांगल्यापैकी तरी सुटलेले आहेत. तर एका प्लेटमध्ये सर्व काही मसाले मी काढून घेतले होते. सर्वात आधी घेतलेला आहे होममेड मसाला, हळद घेतलेली आहे 1 चमचा, इथे 2 चमचे घेतलेले आहे. चिकन मसाला, एक लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे. आणि इथं मी घेतलेला आहे मटण मसाला 2 चमचे आणि धना पावडर 1 चमचा घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ पण ॲड केलेलं आहे. तर हे सर्व काही मसाले आहेत आपल्या त्याला मसाल्यामध्ये ॲड करूया आणि ह्याला पण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. तर गॅसचा फ्लेम कमी करून इथे मी घेतलेला आहे आणि ते तुम्ही पाहता असाल की चांगल्या जोपर्यंत आपल्या तेलाला मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मी असाच मसाला परतून घेणार आहे. आणि तुम्ही इकडे पाहता असाल की तेल चांगल्यापैकी सुटलेलं आहे आणि जे आपले बटाटे आहे बॉईल करून घेतल्याच्या नंतर इकडे तुम्ही पाहत असाल की मसाल्यामध्ये ॲड केल्याच्या नंतर आपल्याला हळूवार हाताने असंच एकत्र मसाला करून घ्यायचा आहे. कारण आपण पटकन घाईघाईने असं जर जे पलटी करायला जर गेलं तर ते जे बॉईल केलेले आहे त्याचं असं चटणीसारखं होईल. आपल्याला चटणी नकोय. आपल्याला ज्यावेळेस आपण कसं अंड्याची भाजी बनवतो तशाच प्रकारे बनवून घ्यायची आहे. आणि सगळं मसाले म्हणजे जे आहे बटाटे वगैरे मिक्स केल्याच्या नंतर तुम्ही इकडे पाहत असाल की मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. कारण जेणेकरून तुम्ही म्हणजे रोटीसोबत पण खाऊ शकता आणि चपाती कशासोबत पण खाऊ शकता. त्यासाठी मी थोडंसं पाण्याची क्वांटिटी कमी केलेली आहे आणि ग्रेव्ही टाइप जी आहे ते मी इथं बनवून घेतलेलं आहे. आणि नंतर मी अर्धी वाटी दही ॲड केलेली आहे. पण असं झाले की मध्येच लाईट गेली, तो व्हिडिओ शूट झालेला नाही. आणि नंतर मी तुम्ही पाहतच असाल की त्याच्यामध्ये दही ॲड केल्याच्या नंतर ह्याला मी चांगली उकळी येऊन दिलेली आहे आणि नंतर काय थोडंफार
राहिलं होतं दही ते पण मी आपल्या ग्रेव्हीमध्ये टाकलेलं आहे. आणि आपला जे आहे दम आलू मस्तपैकी असं झालेला आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर खरंच ही खूप रेसिपी छान झाली होती. म्हणजे बटाटे आहे ना आपले घरचे आहे, ऑर्गॅनिक आहे. कसलाही त्याच्यामध्ये म्हणजे म्हणतात ना, मला एवढं काही माहिती नाही, पण मग वडील आणि मम्मी असे म्हणजे हे करतात. शेती वगैरे त्यांना बरंच काही माहिती असतं, की त्याचे कधीही खत वगैरे टाकलेलं नाही, आपल्या घरचे आहे. चला तर मग फ्रेंड्स हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. माझी दम आलूची रेसिपी आहे ती पण रेडी झालेली आहे. तर इथं तुम्हाला व्हिडिओ जर कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सर्वात महत्त्वाचं खात राहा. बाय.